अहिल्यानगरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघड. तोफखाना पोलिसांकडून 1,90,000चा मुद्देमाल जप्त. दोघांना अटक. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधील तोफखाना पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत 2 आरोपींसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून 1,90,000 रुपये किमतीची 13 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली आहे. 31 मे 2026 रोजी रात्री सर्जेपुरा येथील रहिवासी स्वाती घुगरे या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवून झोपल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स चोरून नेले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तात्काळ घटनास्थळाचे CCTV फुटेज तपासले. तपासादरम्यान एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता हा गुन्हा उघडकीस आला. त्याने आपल्या इतर 2 साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दुर्गेश चिंतामणी, प्रकाश उमाप असे असून पुढील तपास पोलीस अंमलदार गणेश साठे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी वैद्य, योगेश ताहेर, नितीन उगलमुगले, अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर, अब्दुल कादिर इनामदार, सुधीर खाडे, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतीश त्रिभुवन, सुजय हिवाळे, भागवत बांगर, सतीश शिंदे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड, जिजा खुडे आणि कल्पना अवसरे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.